नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत ताज्या आंब्याचा गर वापरून मऊ लुसलुशीत जाळीदार मँगो केक कसा बनवायचा। मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता आज आपण हा केक तयार करणार आहोत। अगदी कोणीही बनवू शकेल असा हा जाळीदार केक। तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक तयार करून घ्यायचा आहे त्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर इथे तुम्ही या केक टिनमध्ये किंवा या भांड्यामध्ये बटर पेपरचा वापर करू शकता, पण इथे मी बटर पेपरचा वापर केलेला नाही। यासाठी आतून छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला मैदा किंवा थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि हा छान असा या प्रकारे भांड्याला आतून लावून घ्यायचा आहे, जेणेकरून केक जो आहे तो तळाला चिकटणार नाही किंवा तळाला लागणार नाही। आता या पद्धतीने इथे आपण हा केकचा टीन तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे, अर्धा कप ताज्या आंब्याचा गर घ्यायचा आहे आणि 1/3 कप इथे आपल्याला पिठी साखर वापरायची आहे। आंबा ज्याप्रमाणे गोड आहे त्या प्रमाणात इथे तुम्ही पिठी साखरचा वापर करू शकता। आता यानंतर यामध्ये आपल्याला 1/4 कप तेल घालून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बटर किंवा तुपाचा देखील वापर करू शकता। आता यानंतर ज्या कपमध्ये आपण आंब्याचा गर घेतला होता त्यामध्येच इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। मिक्सरला हे छान असं बारीक केल्यानंतर यामध्ये आपल्याला सुरुवातीला 1/3 कप रूम टेम्परेचरवरचं दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर पाहू शकता अगदी काही मिनिटांमध्येच इथं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। या पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही। आता हे तयार केलेले जे बॅटर आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता बॅटर हे बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता तयार केलेल्या या बॅटरमध्ये आपल्याला एक अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि अगदी 2 चिमूटभर बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे। 2 ते 3 चमचे दूध आपण यावरती घालून घेतलेला आहे। आता पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता हे बॅटर मिक्स करत असताना आपल्याला खूप जास्त वेळ मिक्स करायचं नाही, अगदी 1 मिनिटभरच इथे आपल्याला हे बॅटर या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून यामधील जो सोडा आहे तो छान असा ॲक्टिव्ह होईल। आता यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर घालण्या अगोदर गॅसवरती आपल्याला कढई एक 10 मिनिटांसाठी प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला या बॅटरमध्ये बेकिंग पावडर आणि सोडा घालून घ्यायचा आहे। आता तयार केलेले हे जे बॅटर आहे ते आपण या केक टिनमध्ये काढून घेणार आहोत। संपूर्ण बॅटर या केक टिनमध्ये काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला हा जो टिन आहे तो आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून यामधील जी एअर आहे ती संपूर्णपणे बाहेर निघेल। आता यावरती इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता। इथे मी यावरती बारीक चिरून घेतलेले बदाम टाकून घेतलेले आहेत। लक्षात ठेवा इथे आपण एका साईडला गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। आता कढई चांगली छान अशी गरम झाल्यानंतरच आपल्याला हा जो केकचा टिन आहे तो कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे। आता इथे आपण कढई चांगली गरम करून घेतलेली आहे, यामध्ये हा केक टिन ठेवून देणार आहोत। आता मंद आचेवरती इथे आपल्याला 30 ते 35 मिनिटांपर्यंत हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे। 30 ते 35 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता केक छान असा बेक झालेला आहे। आता इथे आपण एका टूथपिकच्या साहाय्याने हा केक चेक करून घेणार आहोत। जर केकचं बॅटर या टूथपिकला चिकटत असेल तर आणखीन 5 मिनिटे तुम्ही हा केक छान असा बेक करून घेऊ शकता।
आता इथे बॅटर चिकटत नाही याचा अर्थ हा केक तयार झालेला आहे. यानंतर इथे आपल्याला एक 10 ते 15 मिनिटांसाठी हा केक साईडला ठेवून द्यायचा आहे आणि केक थंड झाल्यानंतरच इथे आपल्याला एका सुरीच्या साहाय्याने याच्या कडा ज्या आहेत त्या छान अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि एका प्लेटमध्ये इथे आपण हा केक काढून घेणार आहोत. तर अगदी मोजक्या साहित्यांमध्ये आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत तुम्ही हा केक नक्कीच ट्राय करून पहा. आता हा तयार झालेला केक इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा मँगो केक. तर तुम्ही सुद्धा हा मँगो केक घरी नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.